तर मित्रांनो, आता आपल्या घरी देव येतील. मस्त तयारी सुरू आहे. बाय बाय भागीरथी निवास. एवढा मस्त सनसेट झाला ना मागे. लास्ट सनसेट आहे आज गावचा. एवढा मस्त वाटतं ना काय बोलू. बघा खूप मस्त वाटतं. हा असा सनसेट. मी सनसेटचा एक छोटासा मिनी व्लॉग केला आहे, म्हणजे मिनी रील केला आहे. तो बघा नक्की, तुम्हाला खूप आवडेल. अशी गावची एकदम गावचं असं टच होईल इथे. मजा येईल तुम्हाला. पिंक कसा सनसेट झाला. पिंक काय माहिती यार, कधी मोबाईल ना कॅप्चरच करू शकत नाही. मोबाईल कधीच कॅप्चर करू शकत नाही. आणि इथे बसून चहा प्यायला वेगळीच मजा. चल चाय घेऊया. बाबू ते आणून ठेवतले ना असा निशाण आणून ठेवतात ना ते पाटावर. बंटू मस्त रांगोळी काढते. आता आपल्या घरी देव येतील. मस्त तयारी सुरू आहे. संध्याकाळ झाली आहे मस्त आता. आणि देव येतील आता. तुळशीकडे काढू मी तोपर्यंत. तुळशीकडे काढते ना तोपर्यंत. तर मित्रांनो, आता आपल्या घरी देव येतील. तुम्हाला माहिती आहे सकाळी मी बोललेलो. आणि मस्त खळा आता रंगवलेला आहे. पण मुलींनी आणि सगळ्या ज्या आपल्या घरातल्या लेडीज आहेत त्यांनी मस्त हे बघा पाठ ठेवलं इकडे निशाणेला आपलं, म्हणजे आपले देव येतील. आणि मस्त गंध लावले. फुलं बघा किती मस्त केलेत त्या लोकांनी. गुलाबाचं आहे, झेंडूचं आहे, वेगवेगळी फुलं आहेत. त्यानंतर गूळ ठेवला आहे प्रसाद म्हणून. आणि हळदी कुंकू. इकडे एक तळी ठेवली आहे मस्त. आणि हे पूर्ण बघताय तुम्ही रांगोळी काढली अशी. आणि तुळस आपली आपल्या घरची मेन तुळस मस्त दिवाबत्ती लावली आहे. ही जी आपण रोज लावतोच, पण आज तर काहीतरीच वेगळी वाटते. बघा ना हे लावलेलं आहे फुल मस्त. आणि सगळ्यांच्या घरी आज एवढ्या लाईट्स आहेत ना, या सगळ्यांनी लाईट्स अशा लावल्या आहेत मस्त. बिकॉज दिवाळीपेक्षा पण मोठा सण आहे तळी येणं, म्हणजे खूपच मोठा सण. हे बघा हे सगळे इकडे इकडे लाईट लावली आहे, तिकडे लाईट्स लावल्या आहेत. इकडे बघा माझ्या आत्याच्या घरी तिकडे पण लाईट लावली आहे. मस्त सगळं उजळलेलं वातावरण आहे. पूर्ण उजळलेलं वातावरण आहे. हे बायने इथे मस्त काढलंय बघा. मस्त असं बंटी आणि बायने दोघांनी मिळून हे केलंय. खूप सुंदर. आणि लास्ट आपली तळी मस्त काकीने सगळं नीट पितांबरीने धुवून एकदम मस्त हे करते. वा समई ना. हो का. अरे तू आहे मस्त असं भागीरथी निवास समोर. आज उजळतं वातावरण आहे. खूप मस्त वाटतं. वाईब एवढ्या भारी आल्यात आणि खूप मस्त वाटतं. पण भागीरथी निवास समोर सगळी तयारी सुरू आहे. वा आज आपली लास्ट रात्र आहे गावामध्ये. आज निघणार आपण रात्री. आणि त्याच्या आधी हे सगळं होत आहे तर खूपच बरं वाटतं. खूपच मस्त. आणि बरं वाटतं खूप. म्हणजे प्रत्येक घरातला माणूस आज त्यांच्या भरी आता मुलीचं लग्न झालं असेल, म्हणजे घरातल्या मुलीचं, त्यानंतर ती स्वतःहून येते माहेराला की बाबा आज तळी येते आपल्या घरी. असे खूप जण आहेत. आज मी काजू आणायला गेलो तिकडे पण एक मुलगी काम करते. ती पण स्वतः आज तिचं मूळ घर आहे वैभववाडी,
तर तिकडे ती गेली, आज त्यांच्याकडे निशाण येणार आहे. तसं खूप जागी ना सगळे असे म्हणजे ज्यांच्याकडे शिमगा उत्सव असा एवढा मोठ्या थाटामाटात होतो किंवा निशाण येतं, पालखी येते, ते प्रत्येक आवर्जून पालखीला, निशाणाला, तळीला घरी येतात. म्हणजे येतात हे आहे. आणि हे माझं भाग्य आहे की मी खरंच यावेळी पोचलो इथे आणि म्हणजे इथपर्यंत थांबलो आहे. बिकॉज आज ॲक्च्युली आम्ही जाणार होतो, मंडे होता, जाणार होतो, पण आज ठरलं की नाही यार, आज तळी येते तर आज थांबलंच पाहिजे. म्हणून आम्ही तळी घेऊन आता रात्री निघून जाऊ, इथं गाव सोडू आपलं. तर ती लाईन ॲक्च्युली आज हे होते की बोलतात ना, घरी देव भेटायला येतात. आपण देवळात जात नाही शिमग्याला, घरी देव आपल्याला भेटायला येतो. अशी ही आज लाईन आपली पूर्ण होते, जी मी इन्स्टावर बघायचो नुसती. खूप साऱ्या कोकण पेजला किंवा खूप साऱ्या मित्रांकडून मी बघितलेली की अरे कोकणात जा शिमग्याला, घरी देव येतात. तर ती आज तो दिवस आहे. आणि आज ॲक्च्युली खूप बरं वाटतं आणि खूप फील बेटर वाटतं की शिमगा फायनली सेकंड लास्ट दिवसापर्यंत मी थांबलो, एवढे 8-9 दिवस, आणि तो पूर्ण आला. आणि खूप एक वेगळं फील होतं. व्लॉगच्या हिशोबाने पण नुसतं फिरतीवरती असतो किंवा वेगवेगळे कॉन्टेंट असतात, पण हा कॉन्टेंट नव्हता. हा होता की लोकांपर्यंत पोहोचावं, हा पहिला. आणि शिमगा दुसरं म्हणजे शिमगा मी अटेंड करावा, मी पहिल्या दिवसापासून सांगते. म्हणून मी ही शिमगा सिरीज केली आहे. आणि खरं आवर्जून लोकांनी एवढा भारी प्रतिसाद दिला आहे, मला खरंच आवडतं. हे पण तळी तुम्हाला आज दाखवली जाईल पूर्ण, कसं काय असतं आणि काय असतं. बस बरं वाटतं खूप. मी काम करताना दिसू दे. तयारी सुरू झाली आहे बिकॉज ना त्यांचा आवाज तुम्ही ऐकता तर आलेत ते ऑलरेडी, म्हणून साईडच्या घरामध्ये. पेपर घे बट्टी जा दिलं त्यांच्याकडे बट्टी. तर समोरच्या घरी आल्यात, अजून 2-3 घरी करून मग आपल्या इथे येणार आहे. हे आवाज ऐकताय, ते एक भजन म्हणतात आणि त्यानंतर मग आपल्या दुसऱ्या वाट्याला निघतात. आणि खूप घरं आहेत, म्हणजे पूर्ण हरकुळगाव वाटलं गेलं की 5 मांड त्यांचे, ते 5 जागी म्हणजे 5 मांड ते एवढ्या घरी फिरतात. आणि ते सकाळी काय दुपारी 2 काय 3 वाजल्यापासून ते सुरू होतं, ते रात्री 10-11 पर्यंत ती लोक अजून घरं करत असतात. म्हणजे खरंच सॉफ्ट आहे, एवढं सगळं चालू आहे अजून पण ह्या पारंपरिक पद्धतीने. आणि एवढं मस्त सुरू आहे त्यांचं. हे सगळं बघताना तर मला असं वाटतं की गणपती तयार सुरू आहे. जसे भजनाला माणसं तर आपल्याकडे तशी हे वाटते, म्हणजे खरंच म्हणजे अशी जी वाईब वाटते ना, हे वाटतं. बघा भजनं येतात, भजनाला आम्ही सगळे हे करतो, त्यांना जे प्रसाद देतो आम्ही प्रकारे, तो खरंच असं म्हणजे खूप बरं वाटतं असं. आणि वाईबच वेगळी असते सगळ्यांना. गावाला खरंच खूप वेगळी वाईब आहे. फिरता का हो बाय वस्तू तुझ्या हातात देते, ठेवू ना, खा तू. सकया धरिते तुमच्या हाता, धरिते तुमच्या हाता, येऊ द्या ही माझी ममता.
महाराज की जय, गंगेश्वर महाराज की जय, मंगल मूर्ती। जस्ट तळी येऊन गेली आपली, जस्ट येऊन गेली आणि खूपच बरं वाटलं. म्हणजे माझं मी पूजा करत होतो ना, तर माझे हात असे कापत होते. मला असं वाटत होतं ना की काय यार पूजा करतोय, निशाणला हात लावतोय. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, गंध लावला आहे आणि मस्त वाटलं एकदम, खूप बरं वाटलं. शेवटी देव आपल्याला भेटायला आले. बस एक वेगळी फिलिंग आहे. आणि खरंच असं वाटत होतं दिवाळीपेक्षा जास्त कुठला मोठा सण असेल तो आपल्या घरी आहे. खरंच सगळ्यांना फोटोज काढले आम्ही, बरं वाटलं. सगळी गावाची मंडळी होती ती आलेली, त्यांना पण आपलं खायला आणि दिलं, बरं वाटलं, खूप बरं वाटलं. बस तर आता आपण किती वाजलेत, 9:30 वाजलेत आणि आपण निघतो आता जेवू आणि जेवून मग निघू आपण आपल्या घरच्या रस्त्याला. जायचं मन नाही आहे कारण की उद्या पण एक आहे धुळवड म्हणून, म्हणजे लास्ट दिवस होळीचा. तो ॲक्च्युली कामामुळे जमत नाही आहे. पण मी नेक्स्ट इयर नक्की तुम्ही कमेंट करा, एवढ्या कमेंट करा की मी नक्की येईल आणि थांबीन एवढा वेळ. कारण की मला स्वतःला थांबायचं, पण ऑलरेडी खूप दिवस असे झालेत. तळीसाठी स्पेशल थांबलो मी की देव येतो भेटायला आणि आपण चाललो आहे 1-2 दिवसांनी. म्हणून मग मी ठरवलं की नाही, म्हणून की थांबूया काही पण करून थांबूया असं करू. तर बरं वाटलं आणि बस मित्रांनो, भेटूया मग, जाऊया आता मुंबईला आणि चल बाय बाय भागीरथी निवास. हा जो बोलतात ना किती 10 दिवस थांबलो आहे मी, 9 ते 10 दिवस. आज ॲक्च्युली 9वा दिवस पूर्ण होईल. तर धावबाय हा जो पार्ट आहे ना, हा खूप सॅड पार्ट आहे खरंच. कारण प्रत्येक वेळी गणपतीला पण इव्हन गणपतीला 15 दिवस होतात नॉर्मली, 15 ते 12 दिवस. आणि आत्ताच पहिल्यांदा 6 महिन्यात परत मी आलो आहे शिमग्याला. आता परत यायचं गणपतीला आपल्याला. पण हे जे 6 महिन्यात ते आठवण काढत असतो, पूर्ण वेळ आठवण काढत असतो भागीरथी निवासची, तिकडच्या माणसांची. म्हणजे माझी काकी बंटू, खरंच म्हणजे सोडताना खूप असं हे वाटतं. खूप प्रत्येक वेळी ही जी बसायची आमची गॅलरी आहे ती पण एकदम बोलतात ना हे वाटतं एकदम, काय बोलू. पण काय नाही, जावं लागतं प्रत्येकाला सेम. परत आता मुंबईला गेल्यावरती कामं करायची आहेत, त्यामुळे मग जावं लागेल आपल्याला. पण खूप मिस करतो. म्हणजे ही जी शांतपणा आहे ना गावची, खरंच खूप मिस करतो. म्हणजे अजून पण मला असं हीच फिलिंग येते, अजून पण एवढी वर्ष झाली तरी मला हीच फिलिंग येते की जर 1 महिना आम्ही लहानपणी इकडे थांबायचो आणि त्यानंतर आम्हाला बोलायचे की चला आता शाळा सुरू होणार आहे तुमची, जूनच्या फर्स्ट वीकमध्ये आम्हाला घ्यायला यायचे. मी 1.5 महिना एकत्र इकडे असायचो, भावंड सगळे पूर्ण फॅमिली. आणि तीच फिलिंग मला आत्ता येते की म्हणजे परत जायचं आहे, की आपली कामं सुरू करायची आहेत, आपलं जे आहे ते सुरू करायचं आहे आणि नंतर परत यायचं आहे भागीरथी असं भेटायला. तर त्याची वाट बघत असताना मधला जो पिरियड असतो तो खूप म्हणजे खूप एकदम हे असतो, काय बोलतो यार, लागतो तो मला असा. रोज आठवण येते. रोज जेवल्यानंतर काही आलं की इथे बसण्याची आठवण येते, काकीची आठवण येते, बंटूला फोन करतो मध्येच कधी असं. पण खूप आठवण येते खरंच. आणि गावाला खूप मिस करतो यार मी, खूप जास्त. माझी पार्टनर कुठे आहे?
माझी पार्टनर कुठे आहे? बाय बाय हो ताई, बाय बाय बाय. आज मजा आली, आज वाट लावली लोकांनी माझी. लगोरी मध्ये काय मारत होते मला, सगळ्या एकदमच मारत होत्या. भाऊ बाय बाय, भेटूया. चला का बाय बाय. चल बाकी चला, झोप आली तर झोप. हो हो आता झोप आहे. चला बाय बाबू. तू कुठे, बाळवानी कुठे? प्राजू तुला मिस केलं आज, मिस केलं तुला. चला आकी बाय, भेटूया. येतो हो. मला वाटलेलं ते लोक लाईट चालू होती ना एवढा वेळ. सगळे फॅमिली बघा उभे आहेत, सगळे बाय करतात एकमेकांना. चला आता बाय करायला झालंय सगळ्यांना. चला बस जरा आकी, आता त्याला आणत नाही. बस जरा का नको आत काय कशाला माहिती पडलो का माहित करवली रेडी होते. हा करवली रेडी होते. अरे बाप रे. चे बाय बाबू, टाटा. बाय कर, बाय कर. चला काका बाय बाय. काकी बाय बाय, काळजी घ्या. आत्ते चल काकी. बंटू, अरे यार आपल्या व्यक्तीला कसं भाई. ती येते ना आता पाडव्याला येते ना. हा चला चला बाय बाय. चला बसा. काकी झाली, काकी आता झालं, काकी आता संपलं. काका आता आता काकीला बघू नये ब्लॉग मध्ये. हे बस आहे, गाडी सुटणार आहे लवकर. काय आलं आता लग्न, आता लग्न होईल दोघींच. लग्न आला काय अजून पुढे पण येत नाही. काकी चल करत नको, आता येणार परत 1 महिन्यात. चल येणार परत काकी. एका पकडा जरा माझा पाया थांब. आरामात आरामात. बाय तुझी काकी ती चप्पल टाकून द्या ना. हा लॅपटॉप घेतलंय, बघते आता जायपर्यंत. काकी चल ग, ये पुढे. बाय बाय. बाय बाय. चल चल बाय ये पुढे. बाय भेटी. बाय बाय बाबू. बाय. ना तुम्ही पण नीट या सगळे. हा तुम्ही पण. परत महिन्यान. चल काकी चल. बंटू आई चल, वहिनी चल. काकी बंटू आली की पाठवा. काकी चल. चल वहिनी. बाय बंटू. नित्य टाटा. बाय बाय. हा पाहुणा तुम्ही मारते की. चला चला चला. गणपती बाप्पा मोरया. चला निघालेत ते पण. नाही निघाले, छोटी आहेत ना. चला निघूया. बोला. हे खूप येतो ना मजा वाटते जाताना. नाही खरंच जीवावरती येते यार, नाही जमत यार असं बाय करायला. खूप वाईट वाटतं. काकीचं तर मला एवढं वाईट वाटतं ना, प्रत्येक एवढी रडते ना यार ती. खूप खूप म्हणजे काकीचा खरंच आमच्यावरती मजबूत जीव आहे, मजबूत. प्रत्येक आणि प्रत्येक हा प्रत्येक कोण असा लाडका किंवा असं जे मुला वेदू एवढी जेवढी रडते ना तेवढी ती आमच्या वेळेस रडते. एवढी म्हणजे एवढं वाईट वाटतं. आणि तिच्या कसं तिच्यासाठी कोण नाही ना इथे, असं म्हणजे असं हे होतं तिच्यासाठी. म्हणजे असं वाटतं की यार खरंच लहानपणापासून ती अशीच रडते यार, बघत आलोय. तर चला आता सोडलंय गाव आपलं, निघूया आपण साडपाट. हा तर माझा भाऊ निघालेला आता. एक किती 10 तळी झाली आपली आणि त्यानंतर तो 10-10:30 निघाला आणि आम्ही 11:30 11:45 आम्ही निघालो. तर तो निघाला बसने, बिकॉज ट्रेनची तिकीट नव्हती मिळत. तर बसने तो चाललाय स्लीपरने. आणि ती जी बस आहे त्याच्यामुळे मी जस्ट लाईव्ह लोकेशन मागून घेतलं. तर तो 2 मिनिटावरती आहे बघा, हे दिसतंय तुम्हाला. 2 मिनिटावरती तो आहे. कुठल्या तरी बसचं नाव बाय, कुठलं नाव सांगितलं का? हिरो का काहीतरी नाव आहे. हिरो बसचं नाव आहे काहीतरी. जाऊन बघूया त्याला साईडहून कॉल करूया आणि साईडहून जाऊया. तिच्या 1 मिनिटावरती बस आहे. सावर्डेला इथे मध्ये थांबलो आता. एक किती वाजले? 3:30 ला.
मस्त इथे एक स्टॉल आहे. आम्ही पहिले पण थांबलो खूप वेळा इथे. तर चहा आणि पितो आणि मग पुढे जाऊ. हात दुखते यार, हात पण दुखते. वाजलेत 5:30. त्या दोघींचे हाल बघा. आईवरती पूर्ण वजन टाकून झोपले. दोघी आईवरती वजन टाकून झोपतो. बिचारी आई झोपली नाही आणि त्या बघा दोघी करून एक काम करतो, टर्नच घेतो डायरेक्ट. टर्न घेतल्यावरती ऐकलं काय बोलतो, या घाटातून त्या घाटात ट्राय करूया काय, ट्राय करूया. नाही रे हलतच नाही, तू वजन टाकलेलं. जाऊ दे, चला 5:30 झालेत, जाऊया. 8:30 दाखवते. चला नाईट. Next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो. पोहोचलेलो आहे आपण आता अटल सेतूवरती. मस्त एकदम. किती 8:30ला पोहोचू आपण. आता एक अर्ध्या तासामध्ये घर दाखवतं आपलं. 8 वाजले. निघू मस्त. चला आलो मित्रांनो. शहरामध्ये आलं. शहरामध्ये मुंबई. बॅक टू पवेलियन. म्हणजे काय अर्थ काय? काय नाही, पोहोचलो मित्रांनो. नीट पोहोचलो एकदम आरामात. काही टेन्शन नाही. 9 तास लागले बरोबर. 12 वाजता निघालेलो. म्हणजे ते 11:30 12:15 आणि 9ला पोहोचलो. मस्त एकदम आरामात. काही टेन्शन नाही. आणि मस्त झालं. खूप कडक झालं. रात्री झोप आलेली थोडीशी. कॉफी मारल्यावर थोडं बरं वाटलं. आणि बस अजून काय नाही. शिमगा सिरीज संपते. आपण बोलूया जरा. तर मित्रांनो पोचलेलो आपण घरी. आणि कसा वाटला तुम्हाला शिमगा सांगा नक्की. आणि कोकणातला शिमगा असतो तो कसा असतो, काय असतो, कशा पारंपरिक पद्धतीने होतो ते तुम्हाला मी दाखवलं माझ्याकडून. आता तुमचं आहे की तुम्ही म्हणजे तुमची वेळ आहे की तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सपोर्ट करून नक्की सांगा की कसं वाटलं, काय वाटलं. आणि शिमगा सिरीज संपते आहे. आज आलो आहे घरी. तर आपले बाकी सगळे व्लॉग ते येतीलच, पण शिमगा सिरीज संपते. जर कोणी मिस केली असेल तर बघा नक्की. पहिल्यापासून शिमगा ह्याचे 8-10 तरी व्हिडिओ आहेत ह्याचे. आणि तुम्हाला खूप आवडेल सगळ्यांना. बस लाईक शेअर सबस्क्राईब करा आठवणीने. बस मी थोडा वेळ झोपतो कारण की परत कामावर जायचं आहे. भेटूया. चलो बाय. गुड मॉर्निंग, गुड नाईट जे असेल ते. बाय. बघा नक्की शिमगा सिरीज कोकणातली. बाय बाय.